नमस्कार. आपण बघणार आहोत ते म्हणजे विपणन. विपणन म्हणजे वस्तू किंवा सेवा जेव्हा आपण निर्माण करतो त्या निर्माण करण्यापासून उत्पादित करण्यापासून ग्राहकापर्यंत पोचवणं. हे करत असताना जे जे काही सर्व करावं लागतं ते विपणनामध्ये येतं. आणि हे जे विपणन असतं ते आधुनिक काळामध्ये अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. वाढती स्पर्धा असेल, जागतिकीकरण असेल, तंत्रज्ञानामधला बदल असेल, ग्राहकांच्या वर्तनात झालेला बदल असेल, जीवनशैलीतले बदल असतील, अशा अनेक कारणामुळे विपणनाला आज उत्पादन प्रक्रियापेक्षा सुद्धा जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. उत्पादन प्रक्रियेमधले सर्व घटक हे उत्पादकाच्या हातामध्ये असतात, अखत्यारीत असतात. पण विपणन प्रक्रिया ही पूर्णपणे परावलंबी आहे. वाढती स्पर्धा आणि जाहिरातीचं तंत्रज्ञान याच्यामुळं ग्राहकांना आपल्या उत्पादनाकडे आकर्षित करून गरजांची जाणीव करून देणं, मालाची विक्री करणं ही कार्य विपणन करतं. उद्योग व्यवसायाचं आर्थिक यश हे विपणन कौशल्यावर आधारलेलं असतं. त्यामुळंच आजच्या काळात ग्राहक संबंध व्यवस्थापन, ज्याला आपण कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणतो, याचा उपयोग विपणनात करावा लागतो. थोडक्यात सांगायचं तर व्यवसाय संस्थेचं यश, व्यवसाय संस्थेच्या सर्व उद्दिष्टांची पूर्तता ही विपणनावर अवलंबून असते. विपणनामुळं समाज असेल, ग्राहक असतील, नोकरवर्ग असेल, शासन असेल, या सर्वांना अपेक्षित उद्दिष्ट साध्य करता येतात. मित्रांनो, ज्यावेळी आपण विपणनाचं महत्त्व असं म्हणतो त्यावेळी ते महत्त्व 4 प्रमुख समूहांच्या बाबतीत आपण बघणार आहोत. कोणते आहेत ते 4 प्रमुख समूह? तर ते 4 प्रमुख समूह आहेत. पहिला समूह अर्थातच ग्राहकांचा आहे, दुसरा समूह अर्थातच व्यवसाय संस्थेचा आहे, तिसरा अर्थातच शासनाचा आहे आणि चौथा अर्थातच समाजाचा आहे. या ठिकाणी आपण अभ्यासत असताना सर्वप्रथम व्यवसाय संस्थेच्या दृष्टीनं विपणनाचं महत्त्व काय आहे ते आपण बघूया. ठळक पॉईंट्स प्रथम बघू. उद्दिष्टांची पूर्तता, दीर्घकालीन यश, बाजारपेठेतील जोखमीत घट, ग्राहक केंद्रित विपणन, बाजारपेठांचा विस्तार, संशोधन आणि विकासाला चालना, वस्तुनियोजन व विकास, नावलौकिक. पहिला मुद्दा आहे उद्दिष्टांची पूर्तता. व्यवसायाचं अस्तित्व कायम राखणं आणि विकास करणं हे कोणत्याही व्यवसाय संस्थेचं प्रमुख उद्दिष्ट असतं. आणि ते उद्दिष्ट जर साध्य करायचं असेल तर त्यासाठी नफा मिळवणं हे विपणनाच्या मदतीनंच आपल्याला साध्य करता येतं. आर्थिक उद्दिष्टांबरोबरच व्यवसाय संस्थेच्या सामाजिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची उद्दिष्ट देखील व्यवसाय संस्थेला पूर्ण करावी लागतात. आणि ही देखील पूर्ण करणं हे विपणनाच्या आधारे शक्य होतं. त्यामुळं व्यवसायाची आर्थिक, सामाजिक किंवा सर्व प्रकारची जी उद्दिष्ट आहेत ती पूर्ण करण्याचं काम, त्याला मदत करण्याचं काम, ती करून घेण्याचं काम हे विपणन करत असतं. दुसरं असतं ते म्हणजे दीर्घकालीन यश. विपणन तंत्राच्या आधारे बाजारपेठेमध्ये शिरकाव करणं, बाजारपेठेत टिकून राहणं आणि बाजारपेठेतील नेतृत्व पदाची जागा निर्माण करणं हे शक्य होतं. विपणन प्रक्रियेमधली विविध कौशल्य जर आपण वापरली तर दीर्घकाळ आपण बाजारपेठेवर अधिराज्य गाजवू शकतो आणि यश मिळवू शकतो. त्यामुळं आजच्या काळात अनेक विपणन तंत्र वापरून अनेक परदेशी कंपन्यांनी आज भारतीय बाजारपेठ काबीज केले. भारतातल्या अनेक कंपन्या जागतिक बाजारपेठेवर राज्य करतात. आज मल्टीनॅशनल किंवा कंपन्यांचा मोठ्या प्रमाणावर बोलबाला आहे. हे सगळं कशामुळे झालेलं आहे तर विपणनाचा वापर करून दीर्घकालीन यश मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या स्ट्रॅटेजीज आखल्यात, उद्दिष्ट निर्माण केलेत आणि ती साध्य करण्यासाठी त्या अविरतपणे प्रयत्न करत आहेत. तिसरं असतं ते म्हणजे बाजारपेठेतल्या जोखमीमध्ये घट. मित्रांनो, प्रभावी विपणन प्रक्रियेद्वारे विशिष्ट गटाच्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित करावं लागतं. यालाच ग्राहक केंद्रित डावपेच, कन्झ्युमर टार्गेटिंग स्ट्रॅटेजी असं म्हटलं जातं. त्यामुळे व्यवसायात विशिष्ट असा ग्राहक वर्ग मिळतो आणि बाजारपेठेतली जबाबदारी, धोका किंवा जोखीम कमी होते.
आता आपण जीन्स पॅन्ट आणि टी शर्टची जर वेगवेगळी डिझाईन तयार करत असू तर कॉलेज गोईंग यूथ किंवा साधारण 30-35 वर्षाच्या आतली जी मंडळी आहेत त्यांच्यावर आपल्याला टार्गेट ग्रुप म्हणून लक्ष केंद्रित करावं लागेल. याउलट जर आपण एखाद्या वुलनचे कपडे, सुती कपडे किंवा ट्रॅडिशनल ड्रेस, ट्राउझर, शर्ट्स तयार करू तर साधारण ऑफिस गोईंग पीपल किंवा साधारण 60 वर्षापर्यंतचे लोक यांना देखील आपण टार्गेट करू शकतो. जर नवीन मोबाईल ॲक्सेसरीज, लॅपटॉप्स असतील तर साधारण न्यू वर्किंग क्लास जो असतो 40च्या आतला आणि 20च्या वरचा त्यांना आपण टार्गेट करू किंवा कॉलेज यूथ आपण टार्गेट करू. म्हणजे सांगायची गोष्ट काय तर ज्या गोष्टी ज्या व्यक्तींना, ज्या संस्थांना, ज्या एज ग्रुपला सोयीच्या आहेत त्या ग्रुपपर्यंत त्या पोचवणं, त्या ग्रुपच्या त्या लक्षात कशा येतील आणि इतर उद्योग संस्थांपेक्षा आपल्या गोष्टी जास्त चांगल्या दर्जाच्या, जास्त रास्त किमतीच्या कशा आहेत हे त्यांना पटवून देणं हे काम विपणन करतं आणि त्यामुळं बाजारपेठेतली जी जोखीम किंवा धोका असतो तो कमी होतो. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे बाजारपेठांचा ग्राहक केंद्रित विपणन. ग्राहक केंद्रित विपणन म्हणजे काय तर आधुनिक विपणन हे ग्राहकाधिष्ठित आहे, ज्याला आपण कन्झ्युमर ओरिएंटेड असं म्हणतो. ग्राहकांच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे आपण उत्पादन करतो, त्यात बदल करतो, हे व्यवसायाला शक्य आहे. ग्राहकांचं समाधान आणि ग्राहकांशी चांगले संबंध हे आधुनिक विपणनामुळे शक्य होतात. त्यामुळं ग्राहकाला नक्की काय हवं आहे हे बघितलं जातं. ग्राहकांच्या आवडीनिवडी या सतत बदलत असतात, त्यानुसार आपल्या प्रोडक्टमध्ये बदल करावे लागतात. आपण ते करतो किंवा नाही यालाच ग्राहक केंद्रित विपणन म्हणतात. जर ग्राहकांशी बोलून त्यांच्या आवडीप्रमाणे आपण वस्तुसेवा निर्माण केल्या तर ग्राहकांना देखील चांगलं वाटेल, ते आपल्या वस्तुसेवांचा कन्झम्पशन उपभोग घेतील. त्यामुळं आपल्या व्यवसायाच्या विक्रीत वाढ होईल, नफ्यात वाढ होईल आणि आपला व्यवसाय चांगलं यश मिळेल. त्यामुळं ग्राहक केंद्रित विपणन हे देखील व्यवसाय संस्थेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यानंतरचं असतं ते म्हणजे बाजारपेठांचा विस्तार. विपणनामध्ये आपण जाहिरात वापरतो, विक्रय कलेचा उपयोग करतो, विक्रयोत्तर सेवा पुरवतो, ग्राहक सेवा संबंध प्रस्थापित करतो. या अनेक तंत्रांचा आपण वापर करतो. ई विपणन आपण करतो, संगणकाचा आधार घेतो, दृकश्राव्य साधनं वापरतो, जलद वाहतूक करतो, संज्ञापनाची वेगवेगळी माध्यमं वापरतो. याच्यामुळं बाजारपेठेच्या भौगोलिक कक्षा आज रुंदावल्या. आजच्या ई मार्केटिंगच्या, ई कॉमर्सच्या जमान्यात आपल्या इथला माणूस देखील अमेरिकेत, ऑस्ट्रेलियात, न्यूझीलंडला वस्तू विकू शकतो. ऑनलाईन खरेदी विक्री, ऑनलाईन पेमेंट होऊ शकतं. त्यामुळं बाजारपेठेच्या कक्षा आज रुंदावलेल्या. अगदी सुरुवातीच्या काळात गावची बाजारपेठ होती, मग तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्र होत आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठ निर्माण झाली. त्यामुळे कोणतीही वस्तुसेवा आपण डेव्हलप करत असताना फक्त ठराविक भागाचा विचार न करता एकूण जग हे मार्केट म्हणून आपण विचार करू शकतो आणि हे फक्त आणि फक्त विपणनामुळेच शक्य झालेलं आहे. त्याच्यानंतरचं असतं ते म्हणजे संशोधन आणि विकासाला चालना. मित्रांनो, संशोधन आणि विकास हे विपणनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. विपणन क्षेत्रामध्ये आज प्रचंड बदल होत आहे. संशोधन आणि विकास कार्याला आज चालना मिळते. ग्राहकांची मागणी वाढते, उत्पन्न वाढतंय, जीवनशैली बदलते, वर्तन बदलतंय. या सगळ्यामुळं नवीन नवीन उत्पादनाचा शोध लावणं आणि शोध लावलेलं उत्पादन डेव्हलप किंवा विकसित करणं यासाठी आजच्या विपणनामध्ये संशोधनाला आणि विकासाला प्रचंड स्कोप आहे. ग्राहकांच्या आवडीनिवडी काय आहेत, त्यांना काय हवं याचा शोध लावणं, त्यानुसार आपलं उत्पादन डेव्हलप करणं आणि मग ते बाजारात नेऊन विकणं, यामुळं आजच्या विपणनानं व्यवसायाला आधार दिलेला आहे. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे वस्तू नियोजन व विकास. विपणन माहितीद्वारे ग्राहक आणि बाजारपेठेतले बदल हे उद्योजकाला अचूकपणे जाणून घेता येतात. विपणन प्रक्रियेत अनेक मध्यस्थ असतात, ज्यामध्ये घाऊक व्यापारी आहेत, किरकोळ व्यापारी आहेत, अभिकर्ते आहेत. या सगळ्यांना ग्राहकांच्या अपेक्षा नक्की काय आहेत याच्याबद्दलची माहिती मिळत असते, कारण ग्राहकांशी त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध येत असतो. ही माहिती ते उत्पादकांना पुरवत असतात. त्यानुसार नवीन वस्तू नियोजन आणि विकास अधिक योग्यपणे करता येत असतो. त्यामुळं
वस्तू नियोजन आणि विकास करण्यासाठी विपणन फायदेशीर असतं. कारण घाऊक व्यापारी असेल, किरकोळ व्यापारी असेल, अभिकर्ते असतील, ते ग्राहकांकडून त्यांचे इनपुट्स गोळा करतात, ते उत्पादकाकडे देतात. त्या आधारे उत्पादकाला नक्की काय आणि किती प्रमाणात उत्पादित करायचं की जे ग्राहकांना आवडेल, ग्राहक खरेदी करतील हे समजू शकतं. त्यामुळं विपणन हे अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यानंतर असतं ते म्हणजे नावलौकिक. आधुनिक काळामध्ये उद्योजक हे ग्राहकांकडून खूप अंतरावरती असतात. कारण बाजारपेठेच्या भौगोलिक कक्षा रुंदावल्यात, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ निर्माण झाले. त्यामुळं तंत्रज्ञानामुळं उत्पादनांची माहिती आणि उपयोग हे ग्राहकाला लगेच समजू शकतात. चांगल्या विपणन प्रथामुळं बाजारपेठेत चांगला लौकिक निर्माण होतो. उदाहरणच द्यायचं झालं तर टाटांनी बाजारपेठेत इंडिका कार आणली, ती ग्राहकांना पसंत पडली. त्यांनी बाजारपेठेतल्या विविध उत्पादनांच्या विपणनात यश मिळवलं. त्याचा नावलौकिक त्यांना नॅनोच्या विपणनात उपयोगाला पडला. त्यामुळं ग्राहकांकडून नॅनो कारची नोंदणी उत्स्फूर्तपणे केली जायला लागली. म्हणजेच एखाद्या गोष्टीमुळं, विपणनामुळं जर आपला चांगला नावलौकिक झालेला असेल तर त्यातून भविष्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला मागणी निर्माण होते, आपल्याला उत्पादन वाढवता येतं, नफा वाढवता येतो. नावलौकिकामुळं आपला व्यवसाय वाढू शकतो. त्यामुळं विपणन हे नावलौकिक वाढवण्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे विपणनाचे ग्राहकांच्या दृष्टीनं काय महत्त्व आहे. ग्राहकांच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो असतो विपणनाच्या बाबतीतला तो म्हणजे गरजांची किंवा आवश्यकतांची पूर्तता. विपणनामध्ये काल, स्थल आणि मालकी उपयोगितांची निर्मिती होते. काल उपयोगिता म्हणजे काय असतं, ते एखादी गोष्ट वर्षभर तयार होते पण ठराविक काळात तिचा उपभोग होतो. उदाहरणार्थ रेशमी सुती कपडे जे आहेत ते उन्हाळ्यातच वापरतात, किंवा स्वेटर असेल हिवाळ्यात वापरला जातो, तर छत्र्या, रेनकोट पावसाळ्यात वापरले जातात. पण त्याची निर्मिती वर्षभर होते. पण त्या साठवून ठेवून त्याच्यात काल उपयोगिता निर्माण करण्याचं काम विपणन करतं. स्थल उपयोगिता निर्माण होते. हिमाचल प्रदेश, काश्मीर तिकडची सफरचंद आपल्याकडे येतात. आपल्याकडं रत्नागिरी जिल्ह्यातला देवगडचा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातला हापूस आंबा आज जगभरात, अमेरिका, युरोप राष्ट्रांमध्ये जातोय. हे सगळं झालं स्थल उपयोगितेचं. मालकी उपयोगिता म्हणजे काय, जेव्हाही एखादी वस्तू किंवा सेवा पैसे देऊन ग्राहकानं विक्रेत्याकडून खरेदी केली तर अशावेळी तो त्याचा मालक होतो, त्याच्या मर्जीप्रमाणे त्याचा उपभोग घेऊ शकतो. जी उपयोगिता निर्माण होते त्याला म्हणतात मालकी उपयोगिता. त्यामुळं विपणनामध्ये काल, स्थल आणि मालकी उपयोगिता तयार होतात. ग्राहकांच्या त्यांच्या गरजांची पूर्तता वस्तू आणि सेवांच्या माध्यमामधून करता येते. ग्राहक हे अमर्याद भौगोलिक क्षेत्रात संपूर्ण जगात विखुरलेले असतात. त्यांना उत्पादकांची गरज कधीही भासू शकते. ग्राहकांच्या आवश्यक वस्तू आणि सेवा पाहिजे तेव्हा, पाहिजे त्या ठिकाणी, पाहिजे तशा पुरवण्याचं काम विपणनामुळे शक्य होतं. त्यामुळं ग्राहकांच्या दृष्टीनं त्यांच्या गरजांची राईट टाईम, राईट प्लेस आणि राईट अमाऊंट योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य क्वांटिटीत करण्याचं काम विपणन करतं. त्यामुळे विपणन हे त्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असतं. दुसरं जे असतं ते म्हणजे रास्त किमतीत दर्जेदार वस्तू आणि सेवा. आधुनिक विपणनात संशोधन आणि विकासाद्वारे दर्जेदार वस्तू, दर्जेदार सेवा रास्त किमतीत ग्राहकांना उपलब्ध होतात. वस्तू नियोजन आणि विकास आणि तंत्रज्ञानातील शोध यामुळे ग्राहकांना कमी किमतीत चांगल्या वस्तूंचा पुरवठा मिळतो. त्यामुळं ग्राहकांचं समाधान होऊ शकतं. कमीत कमी पैशात, रास्त किमतीत आपल्याला उत्तम दर्जाची वस्तू कोणती मिळेल हे विपणनातली जाहिरात सांगते. प्रत्यक्ष दुकानात गेल्यावर विक्री संभाषणातून त्या वस्तूचे गुणधर्म कळतात आणि विक्रयोत्तर सेवेच्या माध्यमातून आपण घेतलेली एखादी कन्झ्युमर ड्युरेबल असेल, फ्रीज किंवा टी व्हीसारखी, तर ती वस्तू आपल्याला दुरुस्त करून बदलून मिळू शकते. हे सगळं ग्राहकांना उपलब्ध होतं ते विपणनामुळं. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे राहणीमानात वाढ. दर्जेदार वस्तू, दर्जेदार सेवा उपलब्ध झाल्या तर ग्राहकांचं राहणीमान वाढतं. नवीन वस्तूंचा शोध, तंत्रज्ञानाचा वापर यामुळं ग्राहकांना वस्तूचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतात. असे पर्याय उपलब्ध झाल्यामुळं त्या वस्तू खरेदी करून त्याचा उपभोग ते घेतात
त्यामुळे एकूणच जो राहणीमानाचा ग्राहकांचा दर्जा असतो तो उंचावतो. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे ग्राहकांच्या समाधानात वाढ. आधुनिक विपणन संकल्पना ही ग्राहकांवरती, ज्याला आपण इंग्रजीत कन्झ्युमर ओरिएंटेड असं म्हणतो, तशी आहे. त्यामुळं ग्राहकांच्या इच्छा काय आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांना नक्की काय हवं आहे याचा विचार उत्पादन आणि वितरण कार्यात होतो. संशोधन आणि विकास, ग्राहक संबंध व्यवस्थापन, विक्रयोत्तर सेवा, तक्रारींची दखल घेणं या गोष्टींमुळं, विपणनातील या तंत्रांमुळं ग्राहकांच्या त्यांनी दिलेल्या किमतीच्या मोबदल्यात चांगल्या वस्तू आणि सेवा मिळाल्यात याचं एक समाधान ग्राहकाला लाभतं. आणि ज्यावेळी ग्राहक आपल्या वस्तू किंवा सेवा खरेदी केल्यानंतर समाधानी होतो त्यावेळी पुन्हा पुन्हा आपल्याकडून वस्तू सेवा खरेदी करायला तो तयार असतो. यातून आपला लॉयल कन्झ्युमर, कायमस्वरूपी ग्राहक तयार होतो. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे इतर क्षेत्रांचा विकास. विपणनाची वाढ झाल्यामुळं आणि सतत बदलत असलेल्या विपणनाच्या संकल्पनांमुळं वाहतूक असेल, बँका असतील, विमा संस्था असतील, जाहिरात, विक्रय कला अशी जी अनुषंगिक विपणनाची वेगवेगळी क्षेत्र आहेत, उत्पादन खरेदी विक्री बरोबर, त्यांच्या क्षेत्रांचा मोठ्या प्रमाणावर विकास होतो आणि याचा लाभ ग्राहकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष होतो. आज ई मार्केटिंग निर्माण झालं आहे, ई पेमेंट चाललेलं आहे, या सगळ्याचा फायदा ग्राहकांनाच होतो. त्यामुळं ही जी इतर क्षेत्र, बँका, विमा किंवा जाहिरातीसारखे आहेत, त्याच्यामध्ये होत असलेला विकास देखील ग्राहकांच्या दृष्टीनं विपणनात होणारा एक महत्त्वाचा फायदा आहे. त्याच्यानंतर आपण जे बघणार आहोत ते म्हणजे समाजाच्या दृष्टीनं विपणनाचं काय महत्त्व आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तर समाज म्हणजे काय, तर जगभरातले लोक, व्यक्ती ज्या एकत्र येतात त्यातूनच समाजाची निर्मिती होते. अशा या समाजाच्या दृष्टीनं विपणनाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे जीवनशैली आणि राहणीमानात सुधारणा. आधुनिक विपणन प्रक्रिया ही मगाशीच जसं आपण ग्राहकांबद्दल बोलत असताना बोललो की ग्राहकांवरती किंवा कन्झ्युमर ओरिएंटेड आहे. त्यामुळं ग्राहकाला दर्जेदार वस्तू सेवा मिळतात, रास्त किंवा योग्य किमतीत मिळतात, विक्रयोत्तर सेवा मिळतात, ग्राहकांशी चांगलं संबंधाचं व्यवस्थापन होतं आणि या सगळ्यातून ग्राहकांना समाधान लाभतं. आणि हे झाल्यामुळं समाजाचाच एकूण जीवनशैली ही चांगल्या दर्जाची होते. राहणीमानाचा जो समाजाचा दर्जा आहे तो उत्तम राहतो आणि हे सगळं फक्त आणि फक्त विपणनामुळं शक्य होतं. दुसरं असतं ते म्हणजे रोजगाराच्या संधी. आज बाजारपेठेचा विस्तार जागतिक स्तरावर झालेला आहे. वेगवेगळ्या अनुषंगिक सेवांचा वापर वाढलेला आहे. आधुनिक विपणनामुळेच हे फक्त शक्य झालेलं आहे. आज वाहतूक असेल, विमा असेल, बँका असतील, कम्युनिकेशन अर्थात संज्ञापन असेल, जाहिरात असेल, साठवणूक असेल, अभिकर्ता म्हणून संधी असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या रोजगाराच्या नवनवीन संधी आज विपणनामुळे निर्माण झालेल्या आहेत. आणि या वेगवेगळ्या सेवा क्षेत्रातल्या ज्या संधी आहेत त्या निर्माण झाल्यामुळं अनेक लोकांना रोजगार मिळाला आहे आणि हा रोजगार फक्त आणि फक्त विपणनामुळेच मिळू शकला आहे. रोजगारातून त्यांचं उत्पन्न वाढतं, उत्पन्नातून त्यांची जीवनशैली, राहणीमान सुधारतं. हे सगळे एक सायकल असतं, एक चक्र असतं आणि हे सगळं निर्माण करण्याचं, डेव्हलप करण्याचं काम विपणनानं केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे किमतीमधली स्थिरता. आधुनिक विपणन प्रणाली असल्यामुळं मुक्त बाजारपेठ झालेली आहे. सगळीकडं उदारीकरणाचा जमाना आहे. जागतिकीकरणाचा सगळीकडं अवलंब होतोय, वापर होतोय. अनेक मल्टीनॅशनल कंपन्या आहेत. मोठ्या प्रमाणावर उत्पादन संस्थांमध्ये स्पर्धा आहे आणि यातून वस्तू आणि सेवांच्या ज्या ग्राहकांना किमती आहेत त्या तुलनेनं कमी किंवा रास्त झालेल्या आहेत. त्या किमती स्थिर राहत आहेत. जाहिरात आणि माहिती तंत्रज्ञानामुळं ग्राहकांना कळलंय की आपल्याला एकाच वस्तूचे विविध ब्रँड्स, विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यांची योग्य निवड करण्याचं त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि या सगळ्यामुळं ग्राहकांना कमीत कमी किमतीत दर्जेदार वस्तू, वेगवेगळे पर्याय उपलब्ध होत आहेत आणि हे विपणनामुळे शक्य झालं आहे. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे सामाजिक सुधारणा. आता विपणनामुळं अनेक सामाजिक सुधारणा घडून आल्या. व्यवसाय हे एक आर्थिक सामाजिक केंद्र आज झालेलं आहे. आर्थिक उद्दिष्टांची जर पूर्तता करायची असेल तर आधुनिक विपणनाद्वारे
व्यवसायाला विविध घटकांच्या सामाजिक जबाबदाऱ्या पूर्ण करता येतात. त्यातून समाजाला आर्थिक मदत असेल, आरोग्यविषयक सेवा असेल, खेळांना प्रोत्साहन देणं असेल, करमणूक करणं असेल, प्रदूषणाला आळा घालणं असेल, विविध जनजागृती करणं असेल, असे अनेक कार्यक्रम आपल्याला आयोजित करता येतात. त्यातून सामाजिक सुधारणा साधता येतात आणि हे सगळं विपणनामुळे शक्य होतं. त्यामुळे व्यवसाय संस्थेचा नावलौकिक वाढतो, त्याबरोबर प्रसिद्धी वाढते. यातून अनेक नवीन ग्राहक निर्माण होतात, असलेले ग्राहक टिकून राहतात. हे सगळं विपणनामुळेच आपल्याला शक्य झालेलं आहे. आणि व्यवसायानं जी आपली सामाजिक जबाबदारी राबवताना आर्थिक किंवा इतर मार्गाने केलेल्या मदतीमुळे अनेक सामाजिक सुधारणा देखील घडून येत आहेत. यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे व्यवसाय संस्थेच्या विपणनाचं महत्त्व शासनाच्या दृष्टीनं काय आहे. शासनाच्या दृष्टीनं ज्यावेळी आपण विपणनाचं महत्त्व बघतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे कर उत्पन्नामध्ये वाढ. सरकार वस्तूंची निर्मिती करण्यापासून ते उपभोगापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे कर आकारत असतं. यामध्ये मग उत्पादन कर असेल, विक्री कर असेल, सेवा कर असेल, उत्पन्न कर असेल, अशा अनेक करांचा समावेश होतो. विपणनामुळं वस्तू आणि सेवांचं वितरण हे मोठ्या प्रमाणावर होतं. त्यामुळं सरकारला मोठ्या प्रमाणात कराच्या रूपात उत्पन्न मिळतं आणि या उत्पन्नातूनच शासन समाजाच्या विकासासाठी वेगवेगळी कामं करू शकतं. त्यामुळं कराच्या उत्पन्नात वाढ होणं हे विपणनामुळं, वस्तू आणि सेवांचं उत्पादन आणि विक्री वाढल्यामुळं शासनाला मिळणारं सगळ्यात महत्त्वाचं बूस्टिंग असतं, फायदा असतो. त्यानंतर आहे आर्थिक विकासाला हातभार. वाढतं विपणन कार्य देशात चालू असल्यामुळं देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लागतो. वस्तू आणि सेवांचं वितरण करत असताना इतर अनेक अनुषंगिक सेवासुद्धा विकसित होतात. देशामधल्या लोकांना रोजगारातून उत्पन्न मिळतं, त्यांचा आर्थिक विकास होतो आणि या सगळ्याचा फायदा शासनाला देखील होतो. कारण लोकांचा विकास करणं हे शासनाचं प्राथमिक उद्दिष्ट होतं किंवा असतं आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विपणन शासनाला मदत करतं. त्यानंतरचं जे असतं ते म्हणजे देशाची समृद्धी आणि स्वयंपूर्णता. मित्रांनो, देशामधल्या वाढत्या विपणन प्रक्रियांमुळं एकूण आर्थिक विकासाचा दर हा वाढतो. दरडोई उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न हे वाढतं. लोकांचं राहणीमान वाढतं. रोजगाराच्या लोकांना वेगवेगळ्या संधी मिळतात. वेगवेगळ्या अनुषंगिक सेवा आहेत त्या वाढतात. आर्थिकदृष्ट्या माणसं, समाज स्वयंपूर्ण होतो. यामुळं एकूणच देश समृद्धीच्या विकासाच्या मार्गानं जातो आणि यामुळंच शासनाच्या दृष्टीनं त्यांना मिळणारं कराचं उत्पन्न असेल, देशाच्या आर्थिक विकासात लाभणारा उद्योग संस्थांचा हातभार असेल किंवा देश समृद्ध किंवा स्वयंपूर्ण होणं असेल, या माध्यमातून विपणनाचा फायदाच होतो. त्यामुळं शासनाच्या दृष्टीनं देखील विपणन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, या लेक्चरच्या माध्यमामधून आपण विपणनाचं सर्वप्रथम व्यवसाय संस्थेच्या दृष्टीनं काय महत्त्व आहे ते पाहिलं. त्यानंतर ग्राहकांच्या दृष्टिकोनातून विपणन किती गरजेचं किंवा महत्त्वाचं आहे हे पाहिलं. त्यानंतर समाजाच्या दृष्टिकोनातून विपणनाचे कोणते फायदे आहेत, समाजाला विपणन कसं उपकारक किंवा फायदेशीर आहे हे पाहिलं आणि सर्वात शेवटी शासनाच्या दृष्टिकोनातून विविध मार्गांनी विपणन कसं उपयोगी ठरतं याचा आढावा घेतला. मित्रांनो, विपणनाचं महत्त्व काय आहे, विपणनाची गरज काय आहे किंवा विपणनाचे फायदे वेगवेगळ्या उद्योग संस्थेच्या स्टेक होल्डर्सना, घटकांना कोणते होतात, या सगळ्याचा आढावा या व्याख्यानाच्या माध्यमामधून आपण घेतलेला आहे. या ठिकाणी आपण थांबूयात.